पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन्स, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन्स. आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत ॲप्लिकेशन्स ऑफ अ सर्क्युलर मोशन्स. त्यामधला पहिला पॉईंट अनबँक्ड रोडचा. व्हेकल टेकिंग अ टर्न ऑन अ हॉरिझॉन्टल कर्व रोड. The maximum speed of a vehicle along a horizontal curved road of radius r is. तिथला मॅक्सिमम स्पीडचं इक्वेशन काय? व्ही मॅक्सिमम इज इक्वल टू अंडर रूट म्यू आर जी. म्यू म्हणजे काय? कोएफिशियंट ऑफ अ फ्रिक्शन्स, आर रेडियस ऑफ द रोड, जी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आपण हे इक्वेशन कसं काढलं आहे? तर एक व्हेकल होती, ती हॉरिझॉन्टल रोडवरती होती. त्यावरती किती फोर्स ॲक्ट होते? 2 फोर्स ॲक्ट होत होते. पहिला फोर्स असेल वेट एम जी, तो व्हर्टिकली डाऊनवर्ड असेल. नॉर्मल रिॲक्शन्स व्हर्टिकली अपवर्ड असेल. आणि फ्रिक्शन्स फोर्स कशामधला? रोड आणि रोड सरफेस आणि टायर ह्या दोन्हीमधला एफ एस. त्याच्यावरून हे आपण इक्वेशन काढलं आहे. व्ही मॅक्सिमम इज इक्वल टू अंडर रूट म्यू आर जी. पुढचा पॉईंट, द मॅक्सिमम स्पीड ऑफ अ व्हेकल अलॉंग अ हॉरिझॉन्टल कर्व रोड ऑफ रेडियस आर विदाउट ओव्हर टर्निंग इज गिवन बाय. तिथलं इक्वेशन काय मिळालं मग? व्ही मॅक्सिमम इज इक्वल टू अंडर रूट आर जी इंटू डी डिवायडेड बाय ट्वाइस एच. आर म्हणजे काय? तर रेडियस ऑफ दी रोड, जी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. डी काय असणार आहे? डिस्टन्स बिटवीन द व्हील ऑफ अ व्हेकल, त्या चाकांमधलं व्हीलमधलं अंतर. एच काय असणार आहे? दी हाईट ऑफ अ सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ अ व्हेकल फ्रॉम दी ग्राउंड. Banking of a road. The surface of a road along the curve is kept inclined to a horizontal at some suitable angle so that the outer edge of a road is at the higher level than the inner edge. This arrangement is called banking of a road. आपण पाहिले banking of a road म्हणजे काय? हा इन्नर एज आणि हा आउटर एज. तर इन्नर एजपेक्षा आउटर एज काय असेल? थोडीशी हायर लेवलला असेल. त्याला आपण काय म्हटलं? बँकिंग ऑफ अ रोड. मग त्यामधला अँगल ऑफ बँकिंग काय असेल? द अँगल made by a road surface with the horizontal is called the angle of a banking. Theta is equal to theta, banking of a angle. Theta is equal to tan inverse v square upon rg. V is equal to speed of vehicle, r radius of the curved surface, g acceleration due to gravity. Theta is equal to angle of a banking. नंतर व्हेकल टेकिंग अ टर्न ऑन अ बँक्ड रोड. आता व्हेकल कशावरती? पाठीमागच्या स्लाईडमध्ये जे आपण पाहिलं ते अनबँकडचं पाहिलं. आता ह्या स्लाईडमध्ये पाहतोय ते कशाचं पाहतोय? बँक्ड रोडवरचं. मग त्यावरती मोस्ट सेफ्टी स्पीड काढायचं आहे. काय? अ व्हेकल कॅन बी सेफली ड्रिव्हन अलॉंग अ कर्व्ड रोड बँक्ड ॲट ॲन अँगल थिटा इज. तर ते इक्वेशन काय आलं? व्ही एस म्हणजे मोस्ट सेफ्टी स्पीड इज इक्वल टू अंडर रूट आर जी टॅन थिटा. व्ही एस म्हणजे काय? मोस्ट सेफ्टी स्पीड ऑफ अ व्हेकल ऑन अ कर्व्ड रोड किंवा ऑन अ बँक्ड रोड. आर काय असेल? रेडियस ऑफ दी रोड. जी काय असेल? ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. थिटा काय असेल? बँक्ड रोड किंवा अँगल ऑफ अ बँकिंग. आता ह्याच्यामध्ये 2 कंडिशन येतात, मिनिमम स्पीड आणि मॅक्सिमम स्पीड. द मिनिमम पॉसिबल स्पीड with which a vehicle can be driven safely along a curved road of radius r banked at an angle theta is. मग v minimum is equal to under root r g into tan theta minus mu s divided by 1 plus mu s into tan theta. इक्वेशन काय आहे? v minimum is equal to अंडर रूट आर जी इंटू टॅन थिटा मायनस म्यू एस डिवायडेड बाय 1 प्लस म्यू एस इंटू टॅन थिटा. आर रेडियस ऑफ द रोड, जी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, थिटा अँगल ऑफ बँकिंग, म्यू एस काय असणार आहे? कोएफिशियंट ऑफ अ स्टॅटिक फ्रिक्शन्स. तसंच
मॅक्सिमम स्पीडचं पाहिजे आपल्याला. आता आपण कशाचं पाहिलं, मिनिमम हा कमी स्पीड झाला. आता मॅक्सिमम ह्याला आपण दुसऱ्या भाषेमध्ये लोअर लिमिट म्हणतो, ह्याला काय असेल अप्पर लिमिट. तसंच मॅक्सिमम स्पीड व्ही मॅक्सिममसाठी द मॅक्सिमम पॉसिबल स्पीड with which a vehicle can be driven safely along a curved road of radius r at an banked angle theta is v maximum is equal to under root r g into tan theta plus mu s divided by 1 minus mu s into tan theta. आपण ह्या दोन्ही इक्वेशनमध्ये बघितलं तर एकसारखेच इक्वेशन आहे, फक्त काय आहे एकामध्ये साईनचा बदल झाला आहे दोन्ही इक्वेशनमध्ये. म्हणजे वरती काय टॅन थिटा प्लस म्यू एस डिवायडेड बाय 1 मायनस म्यू एस टॅन थिटा असेल, तर ही काय असेल अप्पर लिमिटसाठी असेल, म्हणजे मॅक्सिमम स्पीडसाठी असेल. आणि जर टॅन थिटा मायनस म्यू एस डिवायडेड बाय 1 प्लस म्यू एस इंटू टॅन थिटा असेल तर मिनिमम स्पीडसाठी असेल ते. आर म्हणजे काय आहे, रेडियस ऑफ दी कर्व्ड सरफेस. म्यू एस काय असेल, कोएफिशियंट ऑफ अ स्टॅटिक फ्रिक्शन. जी काय असेल, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. थिटा काय असेल, अँगल ऑफ अ बँकिंग. नंतर मोशन ऑफ अ सायकलिस्ट अलॉंग अ हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड. त्यामध्ये वेन अ सायकलिस्ट गोज अलॉंग अ हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड ऑफ अ रेडियस आर, त्या द अँगल ऑफ अ इन्क्लिनेशन टू द व्हर्टिकल इज, त्याचं टॅन थिटा इज इक्वल टू काय असेल, टॅन इनव्हर्स व्ही स्क्वेअर अपॉन आर जी किंवा टॅन थिटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. पण आपण काय काढणार आहोत, अँगल ऑफ इन्क्लिनेशन बँक त्या रोडचा. थिटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. ह्याला आपण पाठीमागच आता इक्वेशन बघितलं, ह्याला आपण अँगल ऑफ अ बँकिंग म्हटलंय. द मॅक्सिमम व्हॅलॉसिटी विथ विच इट कॅन गो सो दॅट देअर इज मॅक्सिमम व्हॅलॉसिटी, सायकलिस्टची मॅक्सिमम व्हॅलॉसिटी काढायची. तर काय असेल, व्ही मॅक्सिमम इज इक्वल टू अंडर रूट म्यू आर जी. म्यू काय असेल, कोएफिशियंट ऑफ अ फ्रिक्शन्स. आर काय असेल, रेडियस ऑफ दी रोड. जी काय असेल, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर हे काय होतं, मोशन ऑफ दी सायकलिस्टचे. एक अँगल पाहिला आणि दुसरा काय पाहिला आपण, त्याचा मोस्ट सेफ्टी मॅक्सिमम स्पीड पाहिला. त्यानंतर आपण पाहणार आहोत कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलम म्हणजे काय, अ स्मॉल हेवी स्फिअर सस्पेंडेड बाय अ लाईट अँड इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग फ्रॉम अ रिजिड सपोर्ट अँड रिव्हॉल्विंग इन अ हॉरिझॉन्टल सर्कल विथ अ युनिफॉर्म स्पीड इज कॉल्ड कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलम म्हणजे काय आहे, एक बॉब घेतला, तो आपण काय केला, मासलेस इनएक्सटेन्सिबल लॉंग स्ट्रिंगला कनेक्ट केला आणि त्याला रिजिड सपोर्टला फिट केला आणि तो ऑसिलेट केला, तो रोटेट केला, त्याला आपण काय म्हटलं, कोनिकल पेंडुलम. म्हणून आपण डेफिनेशन काय केली त्याची, अ स्मॉल हेवी स्फिअर सस्पेंडेड बाय अ लाईट अँड इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग फ्रॉम अ रिजिड सपोर्ट अँड रिव्हॉल्विंग इन अ हॉरिझॉन्टल सर्कल विथ अ युनिफॉर्म स्पीड. मग त्याचा स्पीड कसा झाला, युनिफॉर्म हॉरिझॉन्टल स्पीड. तो कसा रोटेट होईल, युनिफॉर्म हॉरिझॉन्टल स्पीडमध्ये. त्याला आपण काय म्हटलं मग, इज कॉल्ड कोनिकल पेंडुलम. स्पीड ऑफ अ कोनिकल पेंडुलम काय असेल, व्ही इज इक्वल टू अंडर रूट आर जी टॅन थिटा. आर काय असेल, रेडियस ऑफ दी हॉरिझॉन्टल सर्कल. ह्या पेंडुलम ज्या सर्कलमध्ये हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये रोटेट होतो त्याची रेडियस असेल. जी काय असेल, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि थिटा काय असेल, अँगल मेड बाय द स्ट्रिंग विथ द व्हर्टिकल प्लेन. ह्या प्लेनसोबत जो काय अँगल तयार होईल तो इथला अँगल काय असेल, टॅन थिटा किंवा थिटा. त्यानंतर टाइम पिरियड ऑफ रिव्होल्युशन्स ऑफ अ कोनिकल पेंडुलम. आपल्याला काय पाहिजे, काढायचं आहे, टाइम पिरियड काढायचं आहे, एक फेरी पूर्ण करण्यासाठी लागलेला वेळ. टाइम टेकन टू कम्प्लीट वन रिव्होल्युशन. टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट आर डिवायडेड बाय जी टॅन थिटा. आर म्हणजे काय असेल, रेडियस ऑफ दी सर्कल. मग त्याची किंमत आपण काढली होती, तर काय असेल, एल साइन थिटा. ती किंमत ठेवली तर काय आली, एल साइन थिटा. टॅन थिटा म्हणजे काय, साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा. मग पुढचं इक्वेशन आपलं काय आलं, टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एल कॉस थिटा डिवायडेड बाय जी. एल म्हणजे काय, लेंथ ऑफ द पेंडुलम, कोनिकल पेंडुलम. थिटा अँगल, जे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. पण आपण जर कोनिकल पेंडुलमचे कंपोनंट पाहिले तर एच काय येणार आहे,
एच इज इक्वल टू काय कॉम्पोनंट पाहिला होता, लेंथचे कॉम्पोनंट पाहिले होते, तर तो काय येणार आहे एल कॉस थिटा. म्हणजे एल कॉस थिटाच्या ठिकाणी काय ठेवलं आपण, एच डिवायडेड बाय जी. म्हणजे आपलं इक्वेशन काय झालं, टी इज इक्वल टू 2 अंडर रूट एच अपॉन जी. तसंच आपल्याला जर फ्रिक्वेन्सी काढायची असेल, फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन्स ऑफ अ कोनिकल पेंडुलम इज, मग फ्रिक्वेन्सी काय आहे, नंबर ऑफ ऑसिलेशन्स पर सेकंद, एन इज इक्वल टू 1 अपॉन टी. आपण टाइम पिरियड तर काढलेला आहे, तो काय, मग आपण ते फ्रिक्वेन्सी काय मिळणार, एन इज इक्वल टू 1 अपॉन 2 इंटू अंडर रूट जी अपॉन एल कॉस थिटा, किंवा एन इज इक्वल टू 1 अपॉन 2 अंडर रूट जी अपॉन एच. तर हे जे आता आपण आर्टिकल पाहिले ह्याच्यावरती आपण काय पाहू, क्वेश्चन्स पाहू, थेअरी क्वेश्चन्स पाहू. पुढच्या लेक्चरमध्ये न्यूमरिकल पाहू. ह्या लेक्चरमध्ये आपण काय करू, थेरॉटिकल प्रश्न पाहू. तर पहिला प्रश्न बघा, अ सायक्लिस्ट टेकिंग अ टर्न बेंड्स इनवर्ड व्हाईल अ कार पॅसेंजर टेकिंग सम टर्न इज अ थ्रोन आउटवर्ड, द रिझन इज. प्रश्नात काय विचारलंय, सायक्लिस्ट टेकिंग अ टर्न बेंड इनवर्ड, दोन कंडिशन सांगितल्यात. अ कार पॅसेंजर टेकिंग सेम टर्न इज थ्रोन आउटवर्ड, द रिझन इज. तर कारण विचारलं. तर पहिला प्रश्न असा आहे, द कार इज अ हेवियर दॅन सायकल, नाही. अ कार हॅज 4 व्हीलर व्हाईल सायकल हॅज 2 व्हीलर, नाही. डिफरन्स इन द स्पीड, नाही. तर ह्याचा ऑप्शन काय असणार आहे, सायकलिस्ट हॅज टू काउंटरॅक्ट द सेंट्रिफ्युगल फोर्स व्हाईल इन द केस ऑफ द कार ओनली पॅसेंजर इज अ थ्रोन. तर ऑप्शन काय बरोबर येणार आहे, डी ऑप्शन बरोबर येणार आहे. आता पुढचा प्रश्न बघा, ऑन अ रेल्वे कर्व द आउटर रेल इज लीड हायर दॅन इनसाइड वन सो दॅट the resultant force exerted on the wheel of the rail car by the top of the rail will be. म्हणजे प्रश्न असा विचारला आहे की अशा ह्या रेल्वे लाईनच्या दोन हे आहेत, तर आउटर एज जे आहे ते हायर आहे, का बरं, तर त्यामध्ये काय ऑप्शन दिला आहे, हॅव अ हॉरिझॉन्टल इनवर्ड कंपोनंट, ऑप्शन बी व्हर्टिकल, ऑप्शन सी इक्विलिब्रेट द सेंट्रिपिटल फोर्स, आणि ऑप्शन डी बी डिक्रीजेस. तर ह्याचा उत्तर काय येणार आहे, हॅव अ हॉरिझॉन्टल इनवर्ड कंपोनंट, कारण की व्हर्टिकल कंपोनंट आपण घेत नाही, इक्विलिब्रेट द सेंट्रिफ्युगल फोर्स आणि बी डिक्रीजेस नाही. तर ह्याचा ऑप्शन काय आहे, ए बरोबर आहे. ते काय आहे, हॅव अ हॉरिझॉन्टल इनवर्ड कंपोनंट. पुढचा प्रश्न, इफ द रेडियस ऑफ अ सर्क्युलर ट्रॅक डिक्रीजेस दॅन द अँगल ऑफ अ बँकिंग इन्क्रीजेस, डिक्रीजेस, फर्स्ट इन्क्रीजेस, दॅन डिक्रीजेस, आणि शेवटचा ऑप्शन डज नॉट डिक्रीजेस. प्रश्न विचारलाय रेडियस ऑफ अ सर्क्युलर ट्रॅक डिक्रीजेस, मग अँगल ऑफ बँकिंग काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे, ऑप्शन ए. पुढचा, द अँगल ऑफ अ बँकिंग ऑफ अ रोड डज नॉट डिपेंड्स अपॉन ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, रेडियस ऑफ अ कर्वेचर ऑफ अ रोड, मास ऑफ द व्हेकल, स्पीड ऑफ द व्हेकल. तर आपण बघितलंय, तर कशावरती इंडिपेंडेंट असेल, मास ऑफ दी व्हेकल, कारण की ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बदलत नाही, रेडियस ऑफ कर्वड सरफेस त्यावरती पण डिपेंड नाही, तर त्यावरती डिपेंडंट आहे. आणि कशावरती, स्पीड ऑफ द व्हेकलवरती पण डिपेंड आहे. आपण बघितलंय मिनिमम आणि मॅक्सिमम स्पीड कंडिशन बघितल्यात, मॅक्सिमम स्पीड बघितलाय, मिनिमम स्पीड बघितलाय, मोस्ट सेफ्टी स्पीड बघितलाय. त्यामुळे ह्याचं उत्तर काय बरोबर येणार आहे, मास ऑफ दी व्हेकल. For a banked road, the necessary centripetal force on any vehicle provided by the vertical component of normal reaction, horizontal component of normal reaction, B both vertical and horizontal component of the normal reaction, weight of the vehicle. तर आपल्याला माहिती आहे, आपण त्या डायग्राममध्ये पाहिलं तर कंपोनंट पाडल्यानंतर बँकड रोडवरचे नॉर्मल रिॲक्शनचा जो हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे तो काय करतो, नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो. म्हणून ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन बी हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ दी नॉर्मल रिॲक्शन. पुढचा प्रश्न, अ कार इज अ ट्रॅव्हलिंग ऑन अ सर्क्युलर बँकड रोड, द सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन्स ऑफ अ कार इज अ प्रोव्हाइडेड बाय नॉर्मल रिॲक्शन्स, वेट ऑफ अ कार, हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ नॉर्मल रिॲक्शन,
व्हर्टिकल कंपोनंट ऑफ नॉर्मल रिॲक्शन आत्ताच आपण पाहिलेलं उत्तर हे पण सेम तेच असणार आहे काय हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ नॉर्मल रिॲक्शन. पुढचा प्रश्न द बॉब ऑफ अ कॉनिकल पेंडुलम इज अ मूव्हिंग इन अ हॉरिझॉन्टल सर्कल ॲट अ कॉन्स्टंट स्पीड विच क्वांटिटी इज फिक्स्ड व्हेलॉसिटी ॲक्सेलरेशन्स सेंट्रिपिटल फोर्स कायनेटिक एनर्जी. प्रश्नात त्यांनी सांगितलं की स्पीड कॉन्स्टंट आहे. मग ह्याच्यामधलं कुठलं कॉन्स्टंट असेल व्हेलॉसिटी नाही का बरं कारण की व्हेलॉसिटीचं मॅग्नेट्यूड बरोबर येईल पण ह्याची डायरेक्शन बदलेल. म्हणजे ही कसली क्वांटिटी आहे व्हेक्टर क्वांटिटी आहे. ॲक्सेलरेशन कसली क्वांटिटी व्हेक्टर क्वांटिटी आहे आणि सेंट्रिपिटल फोर्स पण व्हेक्टर क्वांटिटी येणार. मग ह्याचं उत्तर बरोबर कोणती क्वांटिटी फिक्स राहणार आहे तर कायनेटिक एनर्जी. आपण कायनेटिक एनर्जीमध्ये डायरेक्शन सांगत नाही व्हेलॉसिटीमध्ये डायरेक्शन सांगतो ॲक्सेलरेशनमध्ये डायरेक्शन सांगतो सेंट्रिपिटल फोर्स पण हा काय आहे डायरेक्शन टुवर्ड द सेंटर म्हणजे टुवर्ड द सेंटर प्रत्येक लोकेशनला सेंट्रिपिटल फोर्स बदलेल त्यामुळं काय होईल ऑप्शन काय बरोबर येणार आहे कायनेटिक एनर्जी. शेवटचा प्रश्न द पिरियड ऑफ अ कॉनिकल पेंडुलम इज ऑप्शन ए इक्वल टू दॅट ऑफ अ सिम्पल पेंडुलम ऑफ सेम लेंथ मोर दॅन दॅट ऑफ द सिम्पल पेंडुलम ऑफ सेम लेंथ. ऑप्शन सी लेस दॅन दॅट ऑफ द सिम्पल पेंडुलम ऑफ सेम लेंथ एल. ऑप्शन डी इंडिपेंडंट ऑफ द लेंथ ऑफ द पेंडुलम. तर ह्याचं उत्तर सी लेस दॅन दॅट ऑफ द सिम्पल पेंडुलम ऑफ सेम लेंथ. ठीक. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच पाहू. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढच्या व्हिडिओमध्ये न्यूमरिकल पाहू. थँक्यू.